आत्ताच मी मीडियावरती पाहत आहे यशस्वीची घटना आणि त्या घटनेमध्ये पोलीस आता वेगवेगळ्या तुकड्या करून आरोपीला शोधत आहेत. त्या आरोपीचा शोध घेत आहेत. 4 तुकड्या, क्राईम ब्रँचची 1 तुकडी, परत मुंबई पोलीसची 1 तुकडी, 2 तुकड्या, 3 तुकड्या, अशा वेगवेगळ्या तुकड्या पोलिसांच्या जिकडे तिकडे रवाना झालेल्या आहेत. का तर आरोपीला शोधण्यासाठी. जर ह्याच तुकड्या तुम्ही जर यशस्वीची मिसिंग कंप्लेंट आली होती तेव्हा जर तिचं शोधकार्य सुरू केलं असतं, तिला शोधायला मदत केली असती, तर आज कुठेतरी त्या यशस्वीची हत्या झाली नसती किंवा तिचा मृतदेह आज आपल्याला पाहावयाला भेटला नसता. ही अशी उलटे कामं आहेत पोलीस प्रशासनाची, पोलीस यंत्रणांची, या राज्याच्या गृहमंत्र्यांची. का तुम्ही असं करताय? जर मिसिंग कंप्लेंट आली तर तुम्ही तात्काळ तुकड्या करून लगेच जा ना शोधायला त्या मुलीला, किंवा इतर कोणती मुलगी असेल, यशस्वीच नाही तर तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असेल तर तुमचं काम आहे तिला. त्यात एवढं लक्ष जर आत्ता घालताय तुम्ही, तर त्याच वेळेस घातलं असतं तर आज ही परिस्थिती आपल्याला पाहायला भेटली नसती. तर कंटिन्यू करा तुम्ही पुढचा व्हिडिओ. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पुरणपोळी स्वयंपाकघर. आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवते मी. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आपला आवाज जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. आज एक मी महत्त्वाच्या विषयावर बोलत आहे. तो विषय आहे सतत होणारा महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार. ह्याच्यावर मी बोलणार आहे. खूप घटना घडत आहे, सातत्याने घडत आहे, दिवसेंदिवस घडत आहे. आजच ताजी अशी घटना घडलेली आहे. उरणमधील 21 वर्षीय तरुणी आहे. तिची हत्या करून तिला जंगलात फेकून दिलेलं आहे. तिचे वेगवेगळे पार्ट्स त्यांनी तोडून टाकलेले आहे आणि खूप अमानुष अशा पद्धतीनं तिला मारून टाकण्यात आलेलं आहे. तिच्या गुप्तांगांवर सुद्धा त्या नराधमाने वार केलेले आहेत. एकेकाळी राक्षसही असं कृत्य करत नसतील, परंतु हे जे समाजामध्ये जे घातक नराधम निर्माण झालेले आहे ना, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. पण आळा तरी कसा बसणार? कारण ही यंत्रणाच, हे पोलीस जे संरक्षण आहे ना, ते नाही आहे, महिलांच्या संरक्षणाचं नाही आहे. ज्यावेळेस महिला मरून जातात, मृत पडतात, तेव्हा पोलीस त्यांचे मुर्दे, मग त्याचा पंचनामा, मग त्यांचं ती डेड बॉडी घेऊन त्याची जी पुढची प्रोसेस असते ना ती करतात. परंतु त्याच्या आधीच जर काही प्रशासनाने जर पावलं उचलली असती तर अशा घटना घडणार नाहीत. आरोपी जरी पकडला तर त्याला तात्काळ शिक्षा होत नाही. पूर्वी शिवरायांच्या काळात ज्या शिक्षा होत्या आरोपींना, महिलांना जर त्रास दिला तर डायरेक्ट त्यांचा कडेलोट केले जायचा किंवा त्यांचे हातपाय कदम केले जायचे, म्हणजे छाटले जायचे. तर आता तसं नाही आहे. वर्षानुवर्ष त्या केसेस चालतात, त्या सिद्ध होण्यात. त्या ज्या महिला आहेत त्यांना न्याय नाही भेटत. असे कित्येक उदाहरणं आहेत समाजामध्ये की त्यांना न्याय नाही भेटत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आरोपी एकदा सापडला की तो एकतर जनतेच्या स्वाधीन केला पाहिजे, नाहीतर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून दुसरा कोणा एखादा व्यक्ती असेल जो नराधम समाजात थैमान घालत असेल, जो नराधम पैदा झालेला असेल किंवा पैदा होणार असेल, तर त्या नराधमांना आळा घालण्यासाठी एकच ते म्हणजे फक्त ही जी न्यायव्यवस्था आहे ती आपली पक्की झाली पाहिजे. तात्काळ विलंबही न लावता एकदा माहीत झाल्यानंतर का हा आरोपी आहे, त्याने ते कृत्य केलेले आहे, त्याला तिथल्या तिथे शिक्षा झाली पाहिजे. तरच कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आळा बसेल, अन्यथा आळा बसू शकत नाही. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जर एन सी तो मिसिंगची कंप्लेंट घेतल्यानंतर 24 तासानंतर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते किंवा त्याचा तपासही योग्यरित्या होत नाही. बऱ्याच ठिकाणी आत्ता त्या मुलीचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट देऊन आले होते. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की पोलिसांनी आमची कुठलीच बाजू ऐकून घेतली नाही.
ज्यावेळेस मीडियाने सोशल मीडियावरती या मुलीचा प्रश्न गाजला किंवा ही घटना सोशल मीडियावरती जास्त पद्धतीने व्हायरल झाली, मीडियाने उचलून धरली, त्यावेळेस या सगळ्या पोलीस यंत्रणा जाग्या होतात. म्हणजे यांना, ह्या पोलीस यंत्रणेला, ह्या पोलिसांना, ह्या सरकारला फक्त मीडियावाले जेव्हा हे गोष्ट उचलून धरती तेव्हाच फक्त ह्यात पडायचं आहे का? तुम्ही काहीतरी कायदे कठोर करा. कायदे तर आहेत कठोर, पण ज्या पोलिसांचं काम काय, जर एखादी व्यक्ती गेली, आपलं घरचं कोणीतरी मिसिंग आहे, मुलगी मिसिंग आहे, एखाद्या महिलेला त्रास होतो आहे वारंवार, तुम्ही त्याच्यावरती एक ॲक्शन घ्या ना, त्या व्यक्तीला संरक्षण द्या. एखाद्या महिलेवरती अन्याय होतो आहे तर तुम्ही आमच्या त्या रूल्समध्ये, पोलीस म्हणून मोकळे जातं, आम्हाला काही ते आमच्या रूल्समध्ये बसत नाही, असं नाही तसं नाही. अरे पण तुम्ही जाऊन तिथे चौकशी तर करा, त्या गोष्टीची शहानिशा करा. जर तुमच्याकडे एखादी महिला जर कंप्लेंट घेऊन येत असेल तर तुम्ही फक्त नोंद करायचंच काम आहे का? त्याची शहानिशा करा, पडताळा ना, त्या गोष्टीवरती लक्ष द्या. इथे कुठेतरी मला खूप पोलीस यंत्रणा ही खूप गहाळ पद्धतीची पाहावयास भेटत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत. जर तात्काळ ॲक्शन घेतली असती तर या सगळ्या घटना घडणार नाहीत आणि घडल्याही नसत्या. अजून मी दुसरा हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, मला बोलायचंच आहे. आपल्या मुंबईतच घटना घडलेली आहे, ती म्हणजे अक्षता म्हात्रे ताईंची. त्याबद्दलही मी बोलणार आहे. म्हणजे समाजात होणाऱ्या महिलांचा अमानुष छळ हा थांबलाच गेला पाहिजे आणि तात्काळ थांबला गेला पाहिजे. तो निर्गुण हत्या, हा निर्गुण होणारा मानसिक शारीरिक छळ, हे चरस, गांजा, नशेडी, दारूबंदी याला सगळ्याला आळा घातलाच पाहिजे. आणि ह्याचे हप्ते सगळे सरकारला भेटतात, ह्या पोलीसवाल्यांना भेटतात, म्हणून या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसत नाही. मग तुम्ही पैसे खाणार का नुसते? का ह्या महिलांचा जीव केला तरी चालेल? तुम्हालाही लेकी बहिणी आहेत, आई आहे, मुली आहेत. त्याच ठिकाणी जर तुमचं कोणी जर असतं, तुमच्या परिवारातील व्यक्ती असाल तर तुमची काय अवस्था असते आज? त्या ठिकाणी आपल्या मुलीला ठेवून बघा, आपल्या बहिणीला ठेवून बघा, आपल्या आईला ठेवून बघा. मग तुम्हाला त्या महिलेचा, त्या मुलीचा जीव काय, त्या यातना असतील, जीवन मरणाच्या यातना, त्या तुम्हाला समजेल. तसं नाही समजणार. याला पोलीस प्रशिक्षण म्हणजे पोलीस प्रशासन, सध्याचे गृहमंत्री हे सगळे जबाबदार आहेत. आणि तात्काळ ॲक्शन घ्या पोलीसवाल्यांना. मला एकच रिक्वेस्ट करायची आहे, जर तुमच्या दारी त्या पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या महिलेला त्रास होतो आहे तेव्हा ती तुमच्याकडे येते, तिला तुम्ही सरळ हाकलवून लावता तिथे, तिची फक्त NC घेणार किंवा तिचं जबाब लिहून घेणार वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी करता. आणि नंतर तिला मारहाण होते, तिचे गुप्तांग छाटले जातात, तिचा मर्डर होतो, तिची हत्या होते. आणि मग तुम्ही जाणार तुमची गाड्या घेऊन तिथे, बंदोका घेऊन तिचं शव उचलायला, तिची बॉडी उचलायला, मग तिचा पंचनामा करायचा. या गोष्टींना काय अर्थ आहे? हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. लवकरात लवकर ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे. हीच माझी या राज्य सरकारला, ह्या गृहमंत्र्याला, ह्या पोलिसांना माझी कळकळून विनंती आहे. हे अधिकारी, जे भ्रष्ट अधिकारी आहे, तुमचा भ्रष्टाचार थांबवा आणि ह्या महिलांवरील अन्याय अत्याचार हा थांबला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता मी बोलणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या अक्षता म्हात्रे ताईंबद्दल. मी एक जनतेचा आवाज आहे आणि मी हा उठवणार. कारण का या ज्या महिला आहे तिला आपण लक्ष्मी मानतो, तिला देवी मानतो. आज त्यांचीच अशी अवस्था होत असेल. अरे शिवरायांच्या काळातसुद्धा अशा घटना झाल्या नाही. त्या घटना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठले लोक येतात आणि आपल्या आया बहिणींना मारून जातात, तरी तुम्ही शांत बसलेले आहेत. याच्यासाठी आपणच आवाज उठवला पाहिजे. या सगळ्या महिलांना मला एकच सांगायचं आहे, आपल्यासाठी कुणी आवाज उठवू शकत नाही, आपल्यासाठी कुणी लढू शकत नाही. आपल्या महिलांवरती, आपल्या बहिणीवरती, आपल्या आईवरती, आपल्या काकीवरती वगैरे कोणावर अन्याय अत्याचार होत असेल, आपल्या मैत्रिणीवरती अन्याय होत असेल, तर आपणच आपला आवाज बनवून उठायला हवं. तरच आपल्याला कुठेतरी न्याय भेटेल.
अशी मी अपेक्षा पाहते आणि एकदम ताकदीने लढूया. चला बाय, इथेच ही व्हिडिओ मी संपवते.